नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के. बी. रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चरमध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आज आपण युनिट नंबर 5 सबसिडियरी बुक्स या युनिटवरती चर्चा करणार आहोत की ज्यामध्ये सबसिडियरी बुक्स कोणकोणते आहेत, त्यांचे फॉर्मॅट काय आहेत आणि ते कसे वापरले जातात या विषयावरती आपण या प्रकरणामध्ये चर्चा करणार आहोत. तर सुरू करूयात. फर्स्ट इज इंट्रोडक्शन. A small business may be able to record all transactions in single journal, but as the business expands, the number of transactions becomes so large that the journal is required to be subdivided into special journals which are called subsidiary books. आपण अकाउंटन्सीच्या साखळीबद्दल कायम बोलत आलेलो आहोत की अकाउंटन्सीची एक चेन आहे. त्या चेनमध्ये ट्रान्झॅक्शन असेल, जर्नल असेल, लेजर असेल, सबसिडियरी बुक्स असतील, ट्रायल बॅलन्स असेल आणि फायनल अकाउंट्स असणार आहेत. म्हणजे एखादं ट्रान्झॅक्शन ज्यावेळी व्यवसाय संस्थेमध्ये तयार होतं ते थेट फायनल अकाउंट्सपर्यंत जाण्यासाठी त्याला या चेनमधून जावं लागणार आहे. म्हणून अकाउंटन्सी ज्यावेळी आपण प्रिपेअर करतो अशावेळी बरेचसे ट्रान्झॅक्शन जे आहेत ते आपण जर्नलमध्ये रेकॉर्ड करतो. बरेचसे ट्रान्झॅक्शन्स आपण या पुस्तकांच्या माध्यमातून फायनल अकाउंट्सपर्यंत पोहोचत असतो. परंतु जे लहान प्रमाणावरील व्यापार आहेत त्या व्यापारांची संख्या लक्षात घेऊन आपल्याला जर्नल आणि लेजर अशा 2 पुस्तकांमध्ये हे सर्व व्यवहार रेकॉर्ड करावे लागतात. परंतु व्यापाराचा जो व्याप आहे तो जर वाढला असेल, व्यापार जर वाढला असेल, अशावेळी जी व्यवहारांची संख्या आहे ती देखील वाढत जाते. मग अशावेळी फक्त जर्नल आणि लेजरमध्येच पोस्टिंग करणं हे अवघड जातं. मग अशावेळी याच पुस्तकांचे छोटे छोटे लहान पुस्तकं तयार करण्यात येतात आणि त्या पुस्तकांमध्ये हे व्यवहार नोंदविले जातात. त्यांनाच आपण दैनिक पुस्तकं किंवा दुय्यम पुस्तकं म्हणजेच सबसिडियरी बुक्स असं म्हणतो. पाहूयात मिनिंग. The subdivision of journal on the basis of nature of transactions is known as subsidiary books. These books are also called as book of original entry or prime entry because the transactions are first recorded in subsidiary books and then posted in the ledger. बघा, आता जर्नलला आपण साधारणतः रोजकीर्द असा शब्द वापरतोय. पण ह्या जर्नलचे जे उपविभाग आहेत किंवा यांचं जे विभाजन करून नवीन सहाय्यक पुस्तकं आपण तयार करतोय त्याला आपण सबसिडियरी बुक्स असं म्हणतोय. म्हणून या सबसिडियरीचं विभाजन आपण वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये करतो आणि त्यामध्ये त्या पुस्तकांमध्ये आपण मूळ नोंदी करतो. मग मूळ नोंदी करतोय, प्राइम एंट्री करतोय म्हणून त्याला आपण प्रथम किंवा प्राथमिक नोंद पुस्तकं म्हणजेच प्राइम एंट्री ज्या पुस्तकात केली जाते त्याला आपण ओरिजिनल एंट्री किंवा प्राइम एंट्री असं म्हणतोय. ही सहाय्यक पुस्तकं आणि या सहाय्यक पुस्तकात नोंदी करण्यासाठी जी काही क्रिया केली जाते तिला आपण साधारणतः प्राइम एंट्री किंवा ओरिजिनल एंट्री असं म्हणतो. आणि ह्या एंट्री ज्या पुस्तकात केल्या जातात त्याला आपण सबसिडियरी बुक्स असं म्हणायचं. थोडक्यामध्ये की व्यापार जर वाढत असेल, ट्रान्झॅक्शन्स जर वाढत असतील तर फक्त जर्नल आणि लेजर अशी 2 पुस्तकं मेंटेन करून अकाउंटन्सी रेकॉर्ड करणं शक्य नाही. अशा वेळेला या पुस्तकांच्या सहाय्यासाठी छोट्या छोट्या आकारांची छोट्या छोट्या ट्रान्झॅक्शनसाठी वेगवेगळी पुस्तकं आपण तयार करतो आणि त्यामध्ये त्या एंट्रीज करतो, नोंद करतो. त्याला आपण सबसिडियरी बुक्स असं म्हणतो. मग आता ही सबसिडियरी बुक्स कोणती आहेत तर बघा, टाइप्स ऑफ सबसिडियरी बुक्स ऑन द बेसिस ऑफ ट्रान्झॅक्शन्स की ज्याच्यामध्ये 4 मूळ पुस्तकं आहेत आणि त्यामध्ये येणारे विविध पुस्तकं आहेत. पाहूयात क्रमाने. पहिलं आहे कॅश बुक किंवा
कॅश बँक ट्रान्झॅक्शन, दुसरं आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स, तिसरं आहे बिल ट्रान्झॅक्शन आणि फोर्थ आहे अदर. मग यामध्ये पहिले जे आहे कॅश बँक ट्रान्झॅक्शन, यामध्ये पुन्हा 4 प्रकार आहेत. सिंगल कॉलम कॅशबुक, बँक बुक, 2 कॉलम कॅशबुक आणि PT कॅशबुक. क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये पुन्हा बघा परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक आणि सेल्स रिटर्न बुक. बिल ट्रान्झॅक्शनमध्ये पुन्हा 2 पार्ट आहेत, बिल्स रिसिवेबल बुक, बिल्स पेबल बुक आणि अदरमध्ये एक आहे जर्नल. मग आता आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला यापैकी 7 पुस्तकांचा अभ्यास दिलेला आहे. ती कुठली कुठली आहेत पाहूयात. बघा, फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट सबसिडारी बुक्स. फर्स्ट इज कॅश बुक, PT कॅश बुक, परचेस बुक, फोर्थ परचेस रिटर्न बुक, फिफ्थ सेल्स बुक, सिक्स सेल्स रिटर्न बुक अँड लास्ट नंबर 7 जर्नल प्रॉपर. एकूण 7 पुस्तकं आपल्याला सिलेबसमध्ये अभ्यासण्यासाठी दिलेली आहे. म्हणजे अगोदर आपण पाहिले की टाईप्स ऑफ सबसिडारी बुक्स, त्यामधली ही 7 पुस्तकं जी आहेत ती आपणाला अभ्यासाची आहेत. तर पाहूयात ही 7 पुस्तकं क्रमाने. फर्स्ट इज कॅश बुक. All cash and bank transactions are recorded in the cash book. The cash book has 2 sides. The cash book has 2 sides, where the left hand side is a receipt side, it means debit side, and the right hand side is payment side, it means credit side. When amount is received, details are recorded on the receipt side, and when payment are made, details are recorded on the payment side. Cash book, a journal, since it is a book of original entries, and it also a larger since it constitutions as classified record of all transactions in the form of ledger and helps in finding out cash book balance at the end of particular accounting period. Thus, it can be said that cash book serves dual purpose of journal as well as ledger. बघा, कॅश बुक आहे. कॅश बुकला साधारणतः आपण रोख पुस्तक असा शब्द वापरतोय. मग आता रोख पुस्तक जर शब्द असेल तर पर्यायाने या पुस्तकामध्ये सर्व रोख स्वरूपाचे बँकेचे ट्रान्झॅक्शन्स नोंदवले जाणार आहेत. म्हणजे बँकेचे ट्रान्झॅक्शन्स ते पण रोख स्वरूपात जर असतील तर ते आपल्याला कॅशबुकमध्ये रेकॉर्ड करावे लागणार आहे. म्हणून कॅशबुकच्या संदर्भामध्ये प्रायमरी जी इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलं की 2 बाजू या कॅशबुकला असणार आहेत. पहिली बाजू जी असणार आहे ती असणार आहे रिसिप्ट साईड आणि सेकंड बाजू जी असणार आहे ती असणार आहे पेमेंट साईड. मग या 2 बाजू काय इंडिकेट करतायत, तर आपल्याकडे येणाऱ्या सर्व गोष्टी फॉर काइंड ऑफ कॅश या रिसिप्ट बाजूला आपल्याला नोंदवायच्या आहेत आणि आपण जे काही पेमेंट करणार आहोत फॉर काइंड ऑफ कॅश ते सर्व पेमेंट बाजूला रेकॉर्ड होणार आहेत. म्हणून कॅशबुक हे रोख पुस्तक आहे. बँकेच्या स्वरूपामध्ये घडणारे जेवढे ट्रान्झॅक्शन्स आहेत ती सर्व रोख स्वरूपातले ट्रान्झॅक्शन्स आपण कॅशबुकमध्ये रेकॉर्ड करणार आहोत की ज्यामध्ये 2 बाजू असतील, रिसिप्ट साईड आणि पेमेंट साईड. मग आता साधारणतः हे कसं कॅशबुक असतं त्यासाठी आपण याचा फॉर्मॅट पाहूयात. बघा, फॉर्मॅट ऑफ सिम्पल कॅशबुक इन द बुक्स ऑफ, ज्या प्रोपरायटरचं आपण कॅशबुक लिहितो त्याचं नाव या ठिकाणी येणार आहे. आणि यामध्ये आपल्याला दिसत आहे बघा, डेबिट बाजूला डेट, रिसिप्ट, रिसिप्ट नंबर, लेजर फोलिओ आणि अमाऊंट. आणि क्रेडिट बाजूला दिसत आहे डेट, पेमेंट, वाउचर नंबर, लेजर फोलिओ आणि अमाऊंट. म्हणजे साधारणतः कॅशबुकला 2 बाजू असतील, डेबिट साईड असेल आणि क्रेडिट साईड असेल. कॅशबुकची डेबिट साईड असेल ती रिसिप्ट साईड असेल आणि कॅशबुकची जी क्रेडिट साईड असेल ती पेमेंट साईड असेल. मग आता यामध्ये कॅशबुकमध्ये येणारे सर्व जे काही व्यवहार आहेत फॉर काइंड ऑफ कॅश हे सर्व रिसिप्ट बाजूला म्हणजे डेबिट बाजूला नोंदवले जातील आणि
कॅशबुकच्या संदर्भामध्ये बँकेचे ट्रान्झॅक्शन जे आहेत की जे आपण पेमेंट केलेले असतील ते सर्व पेमेंट हे कॅशबुकच्या पेमेंट बाजूला म्हणजेच क्रेडिट बाजूला रेकॉर्ड केलेले असणार आहे. ठीक आहे, ते याला आपण कॅशबुक असं म्हणतो. त्यातले त्यात हे सिम्पल कॅशबुक आहे की ज्यामध्ये फक्त कॅश या कॉलमच्या हेडिंग खाली आपण रेकॉर्डिंग करणार आहोत. नेक्स्ट आहे टू कॉलम कॅशबुक विथ बँक अँड बँक कॉलम. Bank plays an important role in providing various services to trader. It accepts deposits from customers and allows withdrawal by way of cash or check or various net banking transactions. In addition to this, bank provides a number of functions like payment by check and draft, loan facility, cash credit, collection of check and above of all safety of cash. Moreover, when the trader open in current account with the bank, he can avail overdraft facility. A businessman who indulges in numbers of banking transactions open in current account with the bank to take the advantage of overdraft facility. बघा, मागच्या प्रकारामध्ये आपण सिंपल कॅशबुक पाहिलं की ज्यामध्ये फक्त एकच कॉलम आहे कॅशचा. परंतु बँकेच्या संदर्भामध्ये बँक ही वेगवेगळ्या प्रकारचे फॅसिलिटीज प्रोव्हाइड करत असते की ज्यामध्ये आपल्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीसारखा एक प्रकार पाहायला मिळतो ज्याला आपण बँक अधिविकर्ष सवलत असं म्हणतोय. म्हणून ज्यावेळी आपण कॅशबुकचा विचार करतो अशा वेळी आपल्याला 3 प्रकारचे कॅशबुक पाहायला मिळतात. सिंपल कॅशबुक, टू कॉलमनर कॅशबुक आणि पीटी कॅशबुक. आता सिंपल कॅशबुक काय आहे आपण या अगोदर पाहिले. आता यामध्ये 2 कॉलम असणारं हे पुस्तक आहे किंवा 2 रकाने असणारं हे पुस्तक आहे की ज्याला आपण टू कॉलमनर कॅशबुक असं म्हणतोय. म्हणून बँका ज्या आहेत या बँका आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा प्रदान करत असतात. मग ज्यामध्ये ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असेल किंवा बँकांना धनादेशाद्वारे पैसे काढण्याने टाकण्याची सुविधा असेल किंवा बँकेमार्फत विविध प्रकारची ट्रान्झॅक्शन्स ही रेकॉर्ड केली जातात की फॉर कस्टमर स्टँडिंग इन्स्ट्रक्शन असतात. त्यानुसार त्या कस्टमरच्या नावावरती येणारे सर्व ड्यूज असतील ते पेड करणार असतील किंवा येणाऱ्या ज्या रिसिप्टा असतील त्या डिपॉझिट्स करून घेणार असतील, अशा अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज बँक या कस्टमरला देत असतात. म्हणून या सर्व व्यवहारांची नोंद फक्त कॅश या कॉलममध्ये करता येणार नाही. म्हणून ज्या पुस्तकामध्ये बँक आणि कॅश अशा दोन्ही स्वरूपाचे जे रकाने असतील, कॉलम असतील, असं जे पुस्तक असतं त्याला आपण टू कॉलमनर कॅशबुक असं म्हणतो. म्हणून बँकेमध्ये येणाऱ्या रिसिप्ट्स असतील, बँकेमध्ये होणारे पेमेंट असतील ते बँक कॉलममध्ये रेकॉर्ड करायच्यात आणि कॅश स्वरूपामध्ये येणाऱ्या रिसिप्ट्स असतील, कॅशच्या प्रमाणामध्ये पेमेंट असतील ते आपण कॅश या कॉलममध्ये रेकॉर्ड करणार आहोत. म्हणून हे टू कॉलमनर कॅशबुक आहेत की ज्यामध्ये बँक आणि कॅश अशी 2 रकाने किंवा कॉलम्स दिलेली असतात. मग आता हे कॅशबुक कसं आहे त्यासाठी आपण त्याचा फॉर्मॅट पाहूयात. पहा, फॉर्मॅट ऑफ कॅश बुक विथ कॅश अँड बँक कॉलम. 2 कॉलम याच्यामध्ये दिसतील तुम्हाला. बघा, डेबिट साईडला आहे डेट, रिसिप्ट नंबर, लेजर फोलिओ. आणि आता या ठिकाणी 2 कॉलम आहेत कॅश आणि बँक. क्रेडिट बाजूला बघा डेट, पेमेंट, वाउचर नंबर, लेजर फोलिओ आणि पुन्हा 2 कॉलम दिसतात कॅश आणि बँक. सिंपल कॅशबुकमध्ये फक्त कॅश एवढाच कॉलम होता. आता या कॅशबुकमध्ये 2 कॉलम आहेत कॅश आणि बँक. म्हणून डेबिट बाजू जी आहे ती रिसिप्ट बाजू आहे, क्रेडिट बाजू जी आहे ती पेमेंट बाजू आहे. येणारे सर्व जे आहेत मिळकती आहेत त्या रिसिप्ट बाजूला आपण घेणार आहोत आणि होणारे सर्व पेमेंट जे आहेत ते पेमेंट बाजूला आपण घेणार आहोत. नेक्स्ट इज PT cash book. Organization, the accounting work is divided systematically. There are various departments spending small amount on stationery, postage and telegram, refreshment, carriage, etc. The person maintaining PT cash book is known as PT cashier. The PT cashier is given certain amount by the main cashier as an advance at the beginning of every month, from which all PT expenses are paid and recorded by PT cashier. The term PT is derived from the French word petit,
which means small. So these book of maintain for recording small expenses which cannot be paid by check. आता बघा, कॅशबुकमधला हा तिसरा प्रकार आहे की ज्याला आपण पी टी कॅशबुक असं म्हणतोय. मग आता या पी टी कॅशबुकच्या संदर्भामध्ये आपल्याला मराठीमध्ये सांगता येईल वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस असतात की जे स्मॉल साईजेस असतात की ज्यामध्ये आपण स्टेशनरी सांगू शकतो, पोस्टेज आहे, टेलिग्राम आहे, रिफ्रेशमेंट आहे किंवा कॅरेज आहे. तर मोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये हे जे स्मॉल साईजेस जे एक्सपेन्सेस असतात ते आपण मूळ कॅशबुकमध्ये रेकॉर्ड करत नाही. तर छोट्या आकाराचे जे काही एक्सपेन्सेस आहेत, खर्च आहेत, ते रेकॉर्ड करण्यासाठी आपण एक सेपरेट कॅशबुक मेंटेन करतो. त्याला आपण पी टी कॅशबुक. मेन कॅशियर आहे तो महिन्याकाठी किंवा महिन्याला हे जे स्मॉल साईजेस जे एक्सपेन्सेस आहे हे भागवण्यासाठी मेन कॅशियर पी टी कॅशियरला ठराविक अमाऊंट प्रोव्हाइड करतात आणि पी टी कॅशियर या विविध प्रकारच्या खर्च करण्यासाठी दिलेली जी अमाऊंट आहे ती या पी टी कॅशबुकमध्ये रेकॉर्ड करतो की जेणेकरून झालेला व्यवहार हा आपल्याला भविष्यकाळामध्ये दाखवता आला पाहिजे, त्याचं ऑडिट करता आलं पाहिजे किंवा त्याचबरोबर जी अकाउंटिंग ट्रीटमेंट आहे ती कंप्लीट झाली पाहिजे. यासाठी स्मॉल बिझनेस, स्मॉल एक्सपेन्सेस यासाठी आपल्याला पी टी कॅशबुक मेंटेन करावं लागतं. मग आता हे पी टी कॅशबुक नेमकं कसं आहे त्यासाठी आपल्याला त्याचा फॉर्मॅट पाहावा लागेल. पाहूयात. बघा, फॉर्मॅट ऑफ ॲनालिटिकल पी टी कॅशबुक की ज्यामध्ये बघा अमाऊंट रिसिव्ड, कॅशबुक, फोलिओ, डेट, पर्टिक्युलर, वाउचर नंबर, टोटल अमाऊंट आणि त्यानंतर विविध प्रकारचे खर्च दिलेले आहेत. बघा, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज, कॅरेज, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, टेलिफोन चार्जेस, लेजर फोलिओ आणि लेजर अकाउंट. म्हणजे थोडक्यात काय आहे की जे स्मॉल साईजेस एक्सपेन्सेस आहेत ते प्रॉपरली त्या त्या हेडिंगखाली आपल्याला रेकॉर्ड करायची आहेत. म्हणून छोट्या खर्चासाठी हे पी टी कॅशबुक मेंटेन केलेलं असतं. ठीक आहे. तर एकूण साधारणतः 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. सिम्पल कॅशबुक, 2 कॉलमनर कॅशबुक आणि ॲनालिटिकल पी टी कॅशबुक. तर हे आपण पुस्तकामध्ये पण याचे फॉर्मॅट आहेत ते तुम्ही पुन्हा एकदा पहा आणि व्हिडिओमध्ये काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याचे उत्तर द्यायचा मी निश्चित प्रयत्न करेल. धन्यवाद.